औ स्वरापुढे ई हा स्वर आलेला आहे. औ स्वरापुढे कोणताही स्वर आला, विजातीय स्वर आला, तर त्याचं कशामध्ये रूपांतर होणार आहे? अवमध्ये रूपांतर होणार आहे. ओके, तर उदाहरण बघू. 9 + 1 हे एक विग्रह आहे. ओके, 9 + 1 हा विग्रह आहे. तर या ठिकाणी जो शेवटचा वर्ण आहे तो घेतला औ. आपण औ हा स्वर बाहेर काढला. मात्रा कशाची आहे? औची मात्रा आहे. बाहेर काढला स्वर. मग इथं काय झालं? हलंत न राहिलं. ओके, हलंत न आपण इथे घेतलं. ओके, आता दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण घेतला ई, छोटा ई आहे. मग औ + ई या दोघांच्या एकत्रीकरणातून काय बनणार आहे? कारण नियमच सांगतो की औ स्वरापुढे कोणताही वर्ण आला तर त्याचं काय होणार आहे? आव होणार आहे. आव झालं. आता आवऐवजी इथे आवी कसं काय झालं? तर या ठिकाणी ही जी मात्रा आहे ती कशाची मात्रा आहे? छोट्या ईची मात्रा आहे, म्हणून इथे आवी तयार झालं आणि मात्रा ही छोट्या ईची मात्रा आहे. ओके, आता पुढे लक्ष द्या. हा जो हलंत न आहे त्याला कोणी पूर्ण केलं? या स्वराने पूर्ण केलं. मग इथे काय झालं? ना झालं. ओके, दोघांच्या एकत्रीकरणातून काय झालं? ना झालं. वी जशास तसं घेतलं आणि क हे जशास तसं इथून आपण घेतलं. म्हणून या 9 + 1 या विग्रहाची संधी काय झाली? नाविक. ओके, तुम्हाला समजते अशी मी आशा करते. ओके, खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ओके.